पुन्हा एक वार प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, दानियेलाच्या जीवनाबद्दल आपण शिकत आहोत नाही का. दानियेलाचं जीवन याबद्दलच धडा आहे आणि रविवारचा भाग जो आहे तो त्याबद्दलच आहे, परंतु थोडीशी एक्स्ट्रा माहिती द्यावी अशी वाटत आहे म्हणून मी हा थोडासा जो भाग आहे तुमच्या संगती बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कृपा करून व्यवस्थित ऐका. या ठिकाणी आम्ही पाहतो की दानियल जो आहे तो खूप त्रासामध्ये असताना सुद्धा देवाशी एकनिष्ठ राहिला, प्रार्थनेशी एकनिष्ठ राहिला, देवासंगती चालला आणि परमेश्वराच्या हातामध्ये जे त्यानं स्वतःला दिलं होतं त्याच्यामध्ये तीळ मात्र त्यानं फरक केला नाही. जरी त्याच्यावरती संकट आले, अनेक लोक जे त्याचे सहकामगार होते ते त्याच्यापासून त्याला खूप त्याच्यावर जलसी करत होते आणि त्याला कधी पकडलं जाईल आणि त्याला शिक्षा होईल या त्यांच्या हेतूला कधी एकदाचा निकाल लागेल, कधी त्याला त्रास होईल या विचारामध्ये ते असताना प्रियजनांनो संपूर्ण दिवसभर हे सर्व त्याचे सहकामगार जे राजपुत्र होते किंवा जे राजाच्या ठिकाणी जे पदाधिकारी होते सर्व दानियेलावरती पाळ ठेवून होते. त्यांनी सतत कायमस्वरूपी त्याला 3 वेळेस आपल्या खोलीमध्ये जाताना पाहिलेलं होतं आणि त्याने 3 वेळा दानियल देवाकडे कळकळीने प्रार्थना करत असताना त्यांनी तो आवाज त्याच्या ऐकलेला होता, कारण ते त्याच्यावर पाळ ठेवून होते. प्रियजनांनो, ही सगळ्यात मोठी चूक दानियेलाची झाली होती जगिक दृष्टीनं, पण देवाच्या दृष्टीनं नव्हती. कारण आत्ताच हुकूम काढण्यात आला होता की आता राजा खेरीज 3 दिवस कोणीही इतर कोणाची उपासना करायची नाही. आणि मग यांनी पाहिलं की हा आपल्या खोलीत नित्यनेमाप्रमाणे जात आहे आणि देवाची प्रार्थना करत आहे. तो आवाज त्यांनी ऐकला आणि मग लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपली तक्रार राजा समोर, परमेश्वराच्या सेवकाच्या विरुद्ध त्या राजाच्या समोर मांडलेली आहे. आणि हा राजा जो आहे, या राजाच्या नजरेमध्ये दानियल सर्व राज्यकारभारात असणाऱ्या लोकांच्या पैकी दानियल जो आहे तो राजाचा सर्वात राजाच्या दृष्टीनं सन्माननीय आणि विश्वासू असा राजकारणी असा हा दानियल होता. परंतु त्याचीच तक्रार घेऊन हे सर्वजण पुढे गेलेले होते. आणि मग राजानं जो राजहुकुम काढलेला होता त्या राजहुकुमाचा या सर्वात आवडीच्या राजाच्या सेवकानं किंवा या राजकारणी माणसानं म्हणजे दानियेलानं राजाचा हुकूम मोडलेला होता आणि राजहुकुमाचा भंग केलेला होता. आणि मग हे लोक त्याच्या पुढे गेले, म्हणले महाराज, हे दानियेलाच्या विरुद्धचे जे लोक आहेत ते गेले, महाराज, त्यांनी राजाला आठवण करून दिली की हे महाराज, तुम्ही असा एक हुकूम जारी केला नाही का की पुढील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या व्यतिरिक्त हे राजे इतर कोणत्याही देवाला किंवा माणसाला कोणीही काहीही मागितल्यास त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. हा तुम्हीच काढलेला हुकूम आहे. पुढचे 3 दिवस कोणीही राजाखेरीज कोणत्याही देवाला किंवा कोणत्याही माणसाला उपासना करायची नाही. आणि हा जो हुकूम आहे तुमचा, तो तुम्ही काढलेला हुकूम जो आहे तो या ठिकाणी जो दानियल आहे तुमच्या सर्वात आवडीचा, त्यानं मोडलेला आहे. आणि मग राजा खिन्न झाला. राजानं उत्तर दिलं, मेदी आणि पारसी देशांच्या कायद्यानुसार ज्यात कधीही बदल होत नाही, मेदी आणि पारसी लोकांचा हा जो कायदा आहे तो कधीही बदल होत नव्हता आणि त्या कधीही बदल न होणाऱ्या कायद्यानुसार हा हुकूम अपरिवर्तनीय असा होता की जर कोणी 3 दिवसासाठी राजा व्यतिरिक्त कशाची उपासना केली तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. प्रियजनांनो, हे सर्व राजाला सांगितल्यानंतर हे जे त्याचे विरोधक आहेत दानियेलाचे, हे अत्यंत उल्हासाने आणि विजयी मुद्रेने त्यांनी दारियावेस राजाला, त्यावेळेस दारियावेस राजा होता, दारियावेस राजाला त्याच्या सर्वात विश्वासू दानियल किंवा सल्लागाराच्या या वर्तणुकीविषयी माहिती दिली. आणि मग तो दानियल जो यहुद्याच्या बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी एक होता, त्यांनी उद्गारून म्हटले, त्यांनी उद्गार काढले, म्हणले की हा जो बंदिवान आलेला आहे, यहुदी लोकांच्या बंदिवासातून तुमच्या पूर्वजांनी याला आणलेला आहे, तो हे राजा तुझी किंवा तू जी स्वाक्षरी केलेली आज्ञा आहे, तुम्ही जी स्वाक्षरी केलेली आज्ञा आहे
तिची मुळीच त्यानं पर्वा केलेली नाही. उलट तो दिवसातून 3 वेळा आपल्या नित्यनेमाप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करत आहे. हा राजाचा हुकूम मोडलेला असा त्यांनी त्याच्या समोर माहिती दिलेली आहे. दानिएलाच्या सुटकेच्या कथेतून प्रियजनानो आपण शिकू शकतो की संकटाच्या आणि निराशेच्या काळातही देवाच्या मुलांनी तसेच वागले पाहिजे जसे ते तेव्हा म्हणजे सुखात असतात तेव्हा वागत असतात. प्रियजनानो दानिएलाला या चुकीबद्दल देवाची प्रार्थना केल्याबद्दल, चुकीबद्दल म्हणण्यापेक्षा देवाची जी त्यानं आराधना केली आणि अशा वेळेस या जगिक राजाचा हुकूम मोडल्याबद्दल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं हे तुम्हाला माहित आहे. परंतु प्रियजनानो सिंहाच्या गुहेतील दानिएल हा तोच दानिएल होता जो राज दरबारात राजासमोर राजमंत्र्यांचा प्रमुख म्हणून आणि परात्पर देवाचा संदेष्टा म्हणून उभा राहत असे किंवा उभा होता. ज्याचे हृदय देवावर स्थिर असा तो दानिएल, या दानिएलाला त्यांनी सिंहाच्या गुहेत टाकलं होतं. असा माणूस आपल्या सर्वात कठीण परीक्षेच्या वेळेतही प्रार्थना करत होता. त्या दानिएलाला त्यांनी सिंहाच्या गुहेत टाकलं होतं. दानिएलासारखा मनुष्य जो प्रार्थनामय असतो तो समृद्धीच्या आणि सुखाच्या काळात सुद्धा प्रार्थना करतो आणि ज्यावेळेस त्याच्यावर दुःख येतं, ज्यावेळेस प्रसंग येतात, ज्यावेळेस वाईट गोष्टी त्यांच्यावरती येतात त्या काळातही प्रार्थना करतो जसं दानिएलानं प्रार्थना केली होती. आणि जेव्हा प्रियजनानो देव आणि मानव या दोघांच्या मध्ये निवड करण्याची वेळ येते त्यावेळेस दानिएलानं देवाला निवडलेला आहे. भलं त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल, जरी त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येणार होतं तरी त्यानं अशा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये परमेश्वराला शरण जाण्याचं निवडलेलं आहे. आणि मग प्रियजनांनो आम्ही पाहतो की या श्रद्धेचा परिणाम म्हणून परमेश्वरानं आपले देवदूत पाठवून सिंहाच्या गुहेतून दानिएलाला बाहेर काढलेला आहे. प्रेज द लॉर्ड, आमेन. देवाची स्तुती असो, परमेश्वराची स्तुती असो. जे लोक प्रियजनांनो नीतिमत्वासाठी दुःख सोसतात त्यांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये मान सन्मान केला जातो. जे लोक नीतिमत्वासाठी देवासाठी दुःख सहन करतात त्यांचे स्वर्गाच्या राज्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध साधले जातात. ख्रिस्त आपल्या विश्वासू लोकांच्या हिताशी स्वतःचे हित एकरूप मानतो. तो आपल्या भक्तांच्यासाठी संतांच्या ठाई स्वतःचे दुःख सोसतो आणि जो कोणी त्याच्या निवडलेल्या लोकांना स्पर्श करतो तो प्रत्यक्षात परमेश्वरालाच स्पर्श करत असतो. शारीरिक हानी किंवा संकटातून सोडवण्यासाठी जी शक्ती जवळ असते तीच शक्ती अधिक मोठ्या दुष्टतेपासून वाचवण्यासाठी जवळ असते आणि त्या शक्तीचं नाव आहे परमेश्वर. या ठिकाणी दानिएलाला परमेश्वरानं वाचवलेला आहे. यामुळेच प्रियजनांनो देवाच्या सेवकाला कोणत्याही परिस्थितीत आपली निष्ठा टिकवून ठेवणं आणि ईश्वरी कृपेद्वारे विजय मिळवणे शक्य होते. म्हणून प्रियजनांनो त्या सामर्थ्यशाली देवावरती आपली भिस्त ठेवूया, परमेश्वरावर आपली भिस्त ठेवूया. कारण दानिएलाप्रमाणे जरी आमच्यावर संकट आले तर त्यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी परमेश्वर सदैव तयार आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेतो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.